आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। लोकसभेत झालेल्या पराभवाशी काही अंशी परतफेड करत महायुतीने विधान परिषद निवडणुकीत परतफेड केली। विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने सर्व 9 जागा जिंकलेत। भाजपचे 5, शिवसेना राष्ट्रवादीचे प्रत्येकी 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। भाजपचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके आणि अमित गोरखे हे 4ही उमेदवार विजयी झाले, तर भाजप पुरस्कृत सदाभाऊ खोत यांनी सुद्धा मोठा विजय मिळवला आहे। तर दुसऱ्या पसंतीची मतं सदाभाऊ खोत यांना मिळून ते विजयी झाले। शिवसेनेचे कृपाल तुमाने आणि भावना गवळी या सुद्धा पहिल्याच फेरीत विजयी झाले आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी गर्जे आणि राजेश विटेकर यांनी सुद्धा मोठा विजय संपादन केलेला आहे। आणि आपण हा कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहतो आहोत। मिळालेल्या विजयानंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा, राष्ट्रवादी, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी जल्लोष केला। भाजपच्या मुंबईतल्या कार्यालयाबाहेर सुद्धा जल्लोष करण्यात आला। तर आपण मुंडे कुटुंबीय पाहतो आहोत। धनंजय मुंडे स्वतः उभे होते। जातीनं मुंडे कुटुंबातल्या प्रत्येकाचं विधान भवनात ते स्वागत करत होते। प्रामुख्यानं पंकजा मुंडे यांचं स्वागत केलं आणि हे दोघंही बहीण भाऊ लोकसभा निवडणूक करत असतील तो त्यांच्यासाठी लकलप आहे। पण गेल्या महायुतीच्या सरकारने राज्याला कर्जामध्ये डुबवणं, महाराष्ट्रामध्ये महागाई वाढवणं, सर्वसामान्य लोकांना जगणं मुश्किल करणं, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अंधार करणं, बेरोजगारांना कायम बेरोजगार करण्याचं पाप या सरकारने केलं। मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला गरीब करण्याचं काम यांनी केलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता भाजप प्रणित जे महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार आहे त्याला जागा दाखवण्यासाठी तत्पर आहे। लोक निवडणुकीची वाट पाहतात आहेत। त्यामुळे आजचा हा आसुरी आनंद जो महायुती व्यक्त करते आहे त्यांनी तो करावा। थोड्या दिवसाची वेळ आहे। महाविकास आघाडीने फेक नरेटिव्ह पसरवून हा जो जल्लोष करतात हे चुकीचं आहे असंही ते बोलत होते। बघा, मतं फुटलेल्याचं जे तुम्ही सांगता आहे, हांडोरे साहेब जेव्हा उभे होते त्यावेळेसही हा प्रकार झाला। त्यावेळेस ते बदमाश काही लोक होती ते आयडेंटिफाय झाली नव्हती। यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला। त्या ट्रॅपमध्ये ही बदमाश लोक सापडलेली आहे। वरिष्ठांना आम्ही हे कळवलेलं आहे आणि लवकरच हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं, पार्टीशी बेईमानी केली, पार्टीशी गद्दारी केली, अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल। आताच हायकमांडला हा सगळा रिपोर्ट आम्ही सादर केला। आपल्याला मी काय बोललो, मी ऐका, मी काय बोललो मी तुम्हाला सांगितलं। हांडोरे साहेबांच्या निवडणुकीमध्ये जे कोणी बदमाश होते ज्यांनी त्यावेळेसही विश्वासघात केला त्यांना आम्ही या निवडणुकीमध्ये ट्रॅप लावलेला होता। मी कुठं नाकारत नाही। आणि जे कोणी बदमाश आहेत ते आता आमच्या ट्रॅपमध्ये आलेत आणि म्हणून अशा विश्वासघाती आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढण्यात येईल। काँग्रेस पक्षातून बाहेर काढलं जाईल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि अशी कारवाई केली जाईल की दुसऱ्यांदा कोणी हिंमत करणार नाही। आपल्याला ते सगळी मी सांगितलं आम्हाला। अरे बाबा, आपल्याला लक्षात असेल की काही नेते सोडून आमच्या पक्षातून गेले, त्यांच्याबरोबर काही आमदार होतेच। ही पण नावं आहेतच तुमच्या समोर। काही लोक आहेत
आणि म्हणून हे सगळं हायकमांडशी चर्चा केल्यानंतर ताबडतोबीनं आता काही कमिटी येणार नाही. तुमच्या माहितीसाठी आता कुठली कमिटी येणार नाही आणि हायकमांडचा आम्हाला आदेश आला की तातडीनं आपल्याला ती नावं पण कळतील. ही माहिती तुमच्याकडे अगोदरच होती, परंतु कालच्या ही माहिती तुमच्याकडे अगोदरपासून होती, परंतु कालच्या बैठकीमध्ये तुम्ही काहीच सक्त सूचना ज्या आहेत त्या काँग्रेस आमदारांना केलेल्या नाहीत. एक बघा की विश्वास, काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, राहुल गांधीजी, सोनिया गांधीजी यांच्या विश्वासावर पूर्ण देशामध्ये काम करते आहे. त्याच्याच आधारावर आम्ही आमदार बनवतो, त्यांच्या आधारावर खासदार बनवतो. पण असे काही विश्वासघाती लोक असतात, त्या विश्वासघाती लोकांना आता जो धडा मी शिकवणार त्याला पुढच्या काळात कोणी अशा पद्धतीची कारवाई करायची हिंमत करणार नाही. अशा पद्धतीचं आमचं ऍक्शन राहणार आहे हे आम्ही तुम्हाला सांगितलं. एक बोला ना. एक ही मिनट आप रुकिए, उनको एक एक सब प्रश्न आप पूछेंगे, आप पूछे. नाही असं नाही, सगळ्यांना विचारू. असं म्हणतायत की मला बैठकीला बोलवलं गेलं नाही, रात्री मला एका कार्यालयीन झालं आता जो झालं तो झालं. आता आम्हाला कळलं त्याला. हा हिंदी में कितने वोट हुए हैं और किस तरीके से दावे किए जा रहे हैं कि कांग्रेस को हमने फिर से धड़ा दिखाया, उसको काँग्रेस महायुती करता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आमचे 9ही उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या महायुतीने जेव्हा 9 उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अनेक लोक वल्गना करत होते आणि आमचे उमेदवार पडतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार येतील अशा प्रकारे सांगितलं जात होतं. आम्हाला आमची मतं तर मिळालीच, पण महाविकास आघाडीची मतं देखील आमच्याकडे आलेली आहेत. त्यामुळे एक चांगला विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे. निवडून आलेल्या आमच्या 9ही सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आमच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे या देखील आज या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि सगळे निवडून आलेले जर आमचे उमेदवार बघितले तर सर्वसामान्य घरातले, सर्व समाजातले आणि सामान्य माणसांमध्ये काम करणारे अशा प्रकारचे आमचे उमेदवार आहेत. मी सर्व मतदारांचे आभार मानतो की ज्यांनी आमच्या महायुतीवर प्रचंड विश्वास दाखवला आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना निवडून दिलं. ही जी काही सुरुवात झालेली आहे विधानसभेच्या निवडणुकीत देखील माननीय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आमची महायुती निवडून येईल हा विश्वास आज मी व्यक्त करतो. सदाभाऊ खोत हा जनतेचा माणूस आहे, शेतकऱ्यांचा नेता आहे, जनतेकरता 24 तास राबणारा नेता आहे. त्यामुळे निश्चितपणे आमच्या तर महायुती